मी हा योगेश जाधव, आनंद जोशी हे सगळे पथनाट्य करणारी लोक आम्ही शहरात शो करायचो. तेव्हापासून मग पुरुषोत्तम करंडक वगैरे सगळं तो पशा देऊळबंद मध्ये त्यांनी एक छोटा रोल केला, सुशांतनी केला. मी त्यांना शब्द दिला, ज्यांनी माझ्या सिनेमात छोट्या रोल साठी लांब लांबून आला, मी त्यांना एक सिनेमा देईल. मी त्याला धर्मवीर दिला. आणि तो प्रसाद ओक म्हणजे माझा किती आवडता ऍक्टर मी सांगू शकत नाही. ते पशाबरोबर काम केल्यावरच तुम्हाला कळेल. म्हणजे जसं मी माझ्या स्वभावानुसार चिडचिड हे त्याच्यावर पण चिडायचो, तो आपला मान खाली घालून चला सुरू करू, तर पशा वर येईल. आणि दुसरा बकासूर. बरं, बकासूर म्हणजे मुळशी पॅटर्नचा बकासूर. ऍक्टर निवडताना दोन्ही ऍक्टर विनोद वनवेनी निवडलेले आहेत. तर या बकासुराने जे काही केलं मुळशी पॅटर्न मध्ये ते आपण कुणीच विसरू शकणार नाही. कल्ट मूव्ही म्हणून पाहिलं जातं. अनिलजींनीच रिलीज केली ओम भूतकर. आणि या माझ्या दोन लाडक्या नटांना, त्याला मी पुरुषोत्तम पासून ओळखतो, या दोन लाडक्या नटांना एक इकडेही कॉमन होता आणि तिकडेही कॉमन होता. तो म्हणजे क्षितिज दाते. इकडं गण्या होता, तिकडं एकनाथ शिंदे साहेबांची भूमिका केली. या तिघांना मी वरती बोलवतो. कारण का, हा प्रसाद ओक आणि माननीय कॅबिनेट मंत्री आणि विनोद जाधव तिघ एका बेंचवर बसायचे शाळेत. म्हणजे अण्णांनी काय काय पाहिलंय केव्हापासून तुम्ही बघा. म्हणजे मंजिरी, कधी तुला वाटलं तर यांना भेट, हे शाळेपासून एकत्र. तर चला या ओमजी, प्रसादजी आणि दाते माझे खूप लाडके अभिनेते आहेत. खूप ठिकाणी रिपीट असतात, प्रत्येक सिनेमात असतात. आता मुळशी पॅटर्न 2 ला हे दोघं जण गेले तरी मी त्यांना आणणार आहे बरोबर ओढून प्रिक्वल हे करून. आणि धर्मवीर ज्यांच्यामुळे घडला, ज्या माणसाच्या ब्रेन मधून, ते सचिन जोशी. वरती या, तुम्हाला प्रसादला द्यायचं. या कर, या या मंगे मंगे ये ना. अरे तिघांना द्यायचे ना म्हणून आला. तिघांच्या ओम साठी टाळ्या वाजवा. परवा त्याचं लग्न झालं, पण आपल्या कार्यक्रमासाठी थांबला बरं का तो. या एंटरटेनिंग काय एंटरटेनमेंटचं पुढचं पाऊल तुम्हाला त्या सिनेमात पाहायला मिळेल. कश्मीर महाजनीची गोष्ट कंटिन्यू होईल, पण तो तर आता आस्तिक झालाय. नवा नास्तिक, कोणीतरी नवा नास्तिक असणारे गोष्ट गुहागर मध्ये सुरू होऊन संपणार अमेरिकेमध्ये. तर देऊळबंद 3 आपण लवकरच त्याची वाट पाहू, पण त्याच्या आधी मुळशी पॅटर्न 2 येणार आहे.